नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज मी आता हा नवीन ब्लॉग चालू करते आहे। जे कोणी बघताय त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा। आज आपण नाश्त्यासाठी ढोकळा करतोय। आता ढोकळा लागणारा बॅटर दीदीने त्या दिवशी टाकलंच होतं, पण हे जरा मी माझ्या पद्धतीने करते आहे। मी 1 वाटी चना डाळ पीठ घेतलं, त्याच्यानंतर 3 चमचे सुजी घेतले मी, म्हणजे बारीक रवा, त्याच्यानंतर मीठ, लिंबू सत्व थोडंसं, हिंग आणि साखर, पाणी आणि बॅटर, आणि ह्याला भिजवून ठेवणार आहे जवळपास मी 15 ते 20 मिनिटं। त्यानंतर मग त्याच्यात बेकिंग सोडा टाकून आपण इडलीच्या याच्या पात्रामध्ये लावूयात। तर बघूयात आता मी हे सगळं त्यामध्ये टाकून घेतलंय। आता आपण फेटून घेऊयात त्याला। आता हे बॅटर मी याप्रमाणे आता सध्या भिजवून ठेवलंय। आता याला 15 ते 20 मिनिटं भिजू देऊ। यामध्ये रवा आहे, रवा फुलेल तो, परत त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मग आपण इडली पात्रामध्ये लावूयात। हे पहा, रवा किती फुलला आहे, आता किती घट्ट झालंय पीठ। आता यामध्ये थोडं पाणी टाकून थोडं सैल करून बॅटर बनवून घेऊ। किती छान फुलला आहे ढोकळा बघा आता हा। आता यावर मी थोडी कोथिंबीर टाकते, आणि मी ही फोडणी करून ठेवली आहे। फोडणी केली आहे मी। या फोडणीमध्ये थोडं पाणी टाकले, म्हणजे तो ड्राय नाही होणार। कसा वाटतंय सांगा आता। मस्त झालाय हा ढोकळा। कसा वाटतंय ढोकळा नक्की सांगा। नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज सकाळी मी ब्रेकफास्ट आणि लंच न करता मी आज सॅलड करत आहे। आधी मी काय केलं, 1 काकडी पूर्ण, त्यामध्ये दही टाकणार आहे, थोडं पनीर, गाजर मी चिरायला घेतलं, आणि हे बीट। त्याच्यानंतर मूग मागवलेत मी, मोड आलेले कडधान्य, ते आता मी मीठ टाकून थोडंसं उकळायला ठेवलं। थोडे त्याला शिजवून घेते। हे सगळं मिक्स करून मी आज माझा लंच घेणार आहे। थोडं मला 3 kg वेट कमी करायचं आहे, त्यासाठी माझे आता हे प्रयत्न राहतील। सकाळच्या वेळेला मी आता लंच आणि ब्रेकफास्ट स्किप करून हे घेत आहे। बघूयात 3 दिवसात 4 दिवसात किती फरक पडतो। आणि संध्याकाळी भाकरी खाईल, मुगाची डाळ आणि भाकरी, असं मी आता माझं 3-4 दिवसाचं रुटीन ठेवणार आहे। त्यामध्ये बघायचं आहे मला किती वेट कमी होतं माझं। आता माझं सध्या आहे 72, आणि मला करायचं आहे जवळपास 68 पर्यंत तरी आणायचं। 3-4-5 किलो तरी कमी झालं पाहिजे, माझा प्रयत्न आहे। बघूयात झालं तर आपण आता मी संध्याकाळी पण काय काय करते तेही तुम्हाला दाखवेल, आणि मुद्दाम दाखवते तुम्हाला। आता ह्याचं सॅलड बनवल्यानंतर परत तुम्हाला दाखवते। आता मी हे एक सॅलड तयार केलं आहे। यामध्ये ते मूग शिजवून घेतले होते ते पण टाकले, त्याच्यानंतर थोडं मीठ टाकलं, दही टाकलं, कुकुंबर, बीटरूट, गाजर, पनीर, हे सगळं टाकून घेतलं। आणि हे आता 2 वेळेला, मला जर भूक लागली समजा 4 वाजता, तर 4 वाजता पण मी आता पण खाणार आहे। तर आज मी सुरुवात करते, बघूयात। केलेलं सलाड तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा। आज ना मी आता झाडांची थोडी साफसफाई करते। हे झाडांना पिवळी पानं पडली आहेत, ती थोडी काढून टाकते आणि धुवून घेते। उन्हाने फार झाडं खराब होऊ लागली, किती त्याच्याकडे लक्ष द्या, पाणी टाकलं तरी झाडं राहत नाही।
आता किती सुंदर दिसते हिरवगार. हे स्नेक प्लांट आहे. आता ह्या बांबूच्या झाडाची पण भरपूर हे निघाले, पिवळी पानं झाली, ती कट करून घेते एकदा. तरी मी व्यवस्थित पाणी टाकते, एक दिवस आड, तरी पण ऊनच तेवढं आहे. या बांबूच्या झाडामध्ये हे एक पिवळं झालं होतं. जर समजा हे एक पिवळं झालं तर ते पूर्ण झाड खराब करतं. मी नेहमी तरी पॉट मधलं पाणी बदलत असते. तरी आता ह्या झाडाला आणून झाली 6 महिने. आज दूधवाला आलेला नाहीये, त्यासाठी मग दूध मागवून घेतलं. आता दूध तापवते. आपण दुपारी सॅलेड बघितलं होतं, आता मी खिचडी करतेय. एकदम सिंपल, तेलाची सुद्धा त्याला फोडणी देत नाहीये. नुसतं डाळ, मसूरची डाळ टाकतीये, तांदूळ, थोडंसं मीठ, हळद आणि हिंग अशी मी खिचडी बनवते आता संध्याकाळच्या जेवणासाठी. ही अशी आपली साधी खिचडी बनवून तयार आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज हा ब्लॉग आता इथे संपवते. नवीन उद्या ब्लॉग येईल, त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना विनंती. बाय बाय. दुपारी केलेलं सॅलड आणि आता केलेली खिचडी कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. आता मी जेवण करते आणि खाली वॉकला जाते. एक 20-25 मिनिटं तरी वॉक करून मग वर येईन मी.